चित्राच्या माध्यमातून आपण मनोरंजन आणि प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे. त्यात बरंच काय काय बोललात. अभंगाची फेरी आहे, 3:20 झालेले आहेत बुवा. जे आता डायरेक्ट की काही लोक कामाला जाणारे ते डायरेक्ट कामावर जाऊ शकतात, है की नाही. ह्याचा विषय काय माहिती आहे का, बक्षीस योग लागला का ह्यो पोपटागत बोलणार. अरे पैसा पैसा काय लोकांना सांगायचं, संपत्ती किती कमवा पण संतती लायक पाहिजे. तू किती कमवतो, शेवटी किती पैसा कमवा, शेवटी जाताना इथे 1 रुपयाचंच नारळ चिटकवणार. पैसो पैसो काय तुझा वय बर ना, व आपलं वय काय, आपण काय साळे करतो. आज आपण भजनी बुवा आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आज लेवल सोडलं. थोडक्यात सांगू शकतो, आज इथं महिला मंडळ बसले, महिला वर्ग बसलेला असताना तू माका सांगता हगायला आला, बघायला आलास की हगायला आलास, पण तू तिथं कशाला आलेला. मग हे माझं काय नाही, त्याचे अनुभव स्वतःचे सांगतो. आता आमच्या गावात आमचे बाथरूम संडास असतं, नैसर असला काय लिवलेला नसता. ह्या खै लिवलेला असता, पांढऱ्याच्या संडास जो राहतात थै लिवलेला असता, ताव वाजता हो. इकडे बघा तिकडे बघा, काय म्हणजे ह्याचे अनुभव. अरे माझो पोरगो नागडो फिरा, आता लहान पोरगो तो कधी कधी त्याका कंटाळलो काय तो असंच फिरा. आणि त्याका बघूसाठी, माझ्या झिलाक बघूसाठी गर्दी किती जमली. सोपी गोष्ट, समीर कदमचं पोरगो म्हटल्यावर त्याका नागडो बघूसाठी गर्दी किती काय खाऊ. आणि मग माका येऊन सांगल्या, त्याच वेळी जर त्याला एखादी चड्डी घेऊन दिली नसती तर मग मी गेलोय, माका शेवटी लाज आणि टॉवेल काढून त्याका दिलंय, होय की नाही. सगळी गर्दी पळाली गल्ली गल्लीत ना. ह्याकाच म्हणतात नेतृत्व आणि कर्तृत्व. माझ्या पोरग्यान जमा केले, मी घालवलंय. काय बुवा, महिला मंडळ बसले म्हणून आपण ताळतंत्र सोडायचं नाही. होय हो, मुंबई नंतर होता ह्याचं नाव फेमस ना, गणेश जांभळे बुवा. आता मुंबई म्हटल्यानंतर आता 4-4 माळ्याची बिल्डिंग असतात आणि बिल्डिंगच्या खाली भिंतीत लिहिलेलं असतं येथे करू नये. तर तुम्ही समजा येथे करू नये, पण ह्या का काय झाला, जोराची झाली ह्यानं तर वाचले. तर काय आम्ही गणेश जांभळे बुवा, माका कोण विचारतो. आणि गेलो थय आपलं पोकेमॉन खेळायला सुरुवात केली. पोकेमॉन खेळायला सुरुवात केला. वरच्या घरात खिडकीत नाही का बाईन बघितलं नाही, खाली लिहिलेला होता. हे काय विचारता, हे दिसत नाही, हो इतकं हुशार. तसंच पोकेमॉन घेऊन 2 पावला पाठी गेलो. आणि ती काय विचारता, आता दिसता. तशाच तसा आणि कशाच तसा. समीर कदम सोपे नाही हा. अरे 365 दिवसातले 300 दिवस मी बाहेर बारी येत तसेच माका. 65 दिवसात सोपी गोष्ट नाही ना. हे म्हणतात तेवढं काही लागत नाही. अरे आगासलो मागासलो त्या पोरग्यात का सांगता, ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी काय करायचा, त्यांनी ग्रुप काढायचो, निर्वशी ग्रुप. पर्याय नाही. अरे 1000 मुलांच्या, बरोबर आहे ना, 1000 मुलांच्या मागे 800 मुली आहेत. चुकी कोणाची. ज्यावेळी स्त्री भ्रूण हत्या आली त्यावेळी गर्भामध्ये मुलीला जन्म द्यायला कोण बघत नव्हते. 1000 मुलांच्या मागे 800 मुली, मग 200 मुलांची लग्न कशी होणार माका सांगा. होतीत काय. पण त्या 200 मुलांनी टेन्शन घ्यायचं नाही, त्यांना मी पर्याय देणार. कारण त्या 800 मध्ये 800 भागले, हो की नाही. पण त्या 800 एखादं कोणतरी घटस्फोटीत असतात, कोणतरी विधवा असतात, ती गावणार आपल्या, टेन्शन नाही घ्यायचं. काय काय बोलता मी तर ट्रेन मध्ये, मी आता माझ्या हातात पोहोचत नाही. आपली उंची झाली, हो ताडा म्हणा, हो वरती धरता
आणि खाज उठली म्हणून मी खाजवलंय. तर ते भैयाजी साहेब होते ते म्हणतात क्या करता. आता इतकं काय मी खुळ कोणाचो हात समजा चुकान खयव खाज येऊ तो हात थयच जाणार ना. तो माका म्हणता क्या करताय तो खाजेवता खाजेवताय ना. ह्यो आणि मी त्या दिवशी ट्रेन बसून जायत होतो ह्याका जोराची झाली. म्हणता अरे समीर लय मोठं प्रॉब्लेम आहे गर्दी पण काय करू. मी म्हटलं काय नाही तो समोरचा ना त्याच्या खिशात कर. म्हणता काय माणसातच काय मारित तो. नंतर त्याका म्हणता कळला तर. म्हटलं खय मगाशी माका झाली तुझ्या खिशात करे तुका खय कळला. तो बोललो म्हणून माका बोलायचं लागला. लक्ष दिला नाही तर मी खाली युट्यूब चालू आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला लोक ऐकतात बरं की नाही. पण योग लागला काय सांगणार. ती म्हणतात गालार खळी कोणाच्या बाईक माझी तुमचा काय प्रॉब्लेम. मी ती स्टँडवर लावली नाही तर आणि खायला मस्करी केल्या. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. जानकी बैठे हैं मेरे जगामध्ये सगळे शिकलेत इंजिनियर झालेत. पण जगातील एकमेव इंजिनियर जर कोण असेल ज्यांनी सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये बांधला ते छत्रपती शिवाजी महाराज. जगातले एक नंबर इंजिनियर बरोबर ना. आणि ते दोनच राजे इथे गाजले. एवढा आवाज लाव हवीत जाऊचा लागला. म्हणजे का एवढं जीवा एवढं बॉम्बाटकर म्हणजे विचार कर ना. 90 ते आमच्या गावातलंही असतं 90 30 60 बारी केले काय थोडं गोवा पेटाव गोवा उडव आणि अभंगापर्यंत त्यांची उतरत नाही. गोवा पेटाव ना पेटाव. भाषा बघा प्रत्येकाची भाषा प्रत्येकाला प्रिय आहे. कुडाळ्यात गेलास का बुवा पेटव. वाईच कणकवली बुवा उडव. राजापुरात गेलं बुवा खाल्लं. रत्नागिरीत गेलं बुवा मुळा खात घाल. एकाने माका बक्षीस दिलं म्हणता मुळा खात घाल. 20 रुपये दिल्याने म्हणता मुळा खात घाल. त्याच्यात 20 वाढवलंय 40% रिटर्न दिले म्हटलं तू तुझं घाल. आल्यावर डांबार लाव काय या भजनाच्या माध्यमातून बरेचसे गाव फिरलो. मोरे साहेब तुमचं गाव कोणता. इकडून नाल्याच्या पाणी तलाला. प्रत्येकाची भाषा प्रिय आहे. तुमची भाषा शब्द वेगळे बरं की नाही. आता गोव्यात गेलात तर तिकडे
मुलाला बुरगो म्हणतात, बुरगो. आणि चमच्या काय म्हणतात, कुलो. हो त्या दिवशी एका मित्राकडे घेऊन गेलाय आणि मित्राच्या बायकोने शिरो बनवल्या आणि ह्यो गोव्यात जाऊन निघलो, शिरो बनवल्या आणि ह्यो गोव्यात जाऊन निघलो. आणि मी म्हटलं काय रे शिरो कसं झाला, चमच्यान खायत होतो. अरे म्हणता शिरो मस्त झाला पण कुल्याक चिकटतात. म्हटलं शिरो बरं झालं मी कुल्याक कसं काय चिकटतात. भाषा बघा, प्रत्येकाची भाषा प्रत्येकाला बरं की नाही. आता हयतो काय उडी मारता ते तुम्ही बघला काय माका म्हणतात तू हलवू नको तुझी कवटा फुटा. अरे ज्याच्याकडे हत त्याची फुटतली, ज्याच्याकडे नाही त्याची कशी फुटती. की नाही बोलताना विचार करायचा, कारण बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण आपण काय बोलतो कुठे बोलतो हे शिकायला अख्खं आयुष्य लागतं. त्यामुळे बोलताना महिला वर्ग बसलाय म्हणून आटोक्यात बारीक केले, पण तू नको त्या विषयात हवत घेतलीस. माझ्या झिलक अक्षरशः नागडो केले. माका म्हणतात तुझ्या झिलावर संस्कार भारी केलं. म्हटलं बुवा आपले संस्कार आपल्या मुलांवर करायचे, ह्याच्या जिल्ह्यावर संस्कार बरे असो. त्या दिवशी ह्याच्या घराकडे गेलाय तो पोरगो माका बघल्याने धावत दिलो. म्हणता काका कशी आहात, आणि ह्यो नुकतोच आंघोळ करून निघलो. आता बाबा म्हटल्यावर पाया पडायचं म्हणून तो पोरगो येऊन डायरेक्ट पाया पडा गेलो. पाया पडान घ्यायचा की नाही, तो 2 पावला पाठी गेलो. अरे मी म्हटलं एवढे मुलावर संस्कार चांगले गेले तुझ्या पाया पडता, पाया पडून घ्यायचा. तो म्हणता तुका माहित नाही एका पाया पडल्यानंतर घंटा वाजवायची सवय. माझ्या मुलाचा काढतो. मेरे दिल की ये दुआएं तुमच्यासाठी, मेरे दिल की ये दुआएं कहीं दूर तू न जाए. बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के, यारा तेरी यारी पोरींबद्दल काहीतरी सांगत होतो ना हो, प्रेमाचं काहीतरी सांगत होतो. अरे तुका माहित नाही पहिलं प्रेम तेव्हाची गाणी काय होती, दिल दीवाना काजी खाली येना इंसाना गाणी गायली, गुलाबी साडी आणि लाल लाल मग अशी मी सांगितलं पप्पाने गणपती आणला त्याच्या अगोदर नागपंचमी येते की नाही, त्या नागपंचमीसाठी सुद्धा मी गाणं काढलेलं आहे.
आमच्या पप्पानी नागोबा आणला फॉस करतोय नागोबा अळवाच्या पानावर संस्कृती आहे. आपले सण आपल्या मुलांना माहिती पाहिजे. बोनी सांगितलं सर काय झालं एका वाक्यावर हसलं असता मला कळलं. दोन तुराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन तुराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या बघा तीनच टकली आहेत माझ्याकडे. ही टकली कशामुळे झाली आहेत माहित आहे? जेव्हा मूल जन्माला येतं आई त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते तेव्हा त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊ लागतात. आणि लगीन झाला की बायको प्रेमाने हात फिरवता केस जाऊ लागतात. त्याच्यामुळे प्रेम बघा काय प्रेम असतं. आता तो येऊन सांगत म्हणजे हरी सुद्धा कोण असं त्यांची तशी परिस्थिती तीच. कारण आज माणसाला टेन्शन एवढं आहे. आज महिला बसल्या आहेत बारी ऐकतायत पण त्यांच्या डोक्यात विचार काय चालू आहे उद्या डब्याला भाजी काय बनवायची, मग उद्या चिकन बनवायचं की माशी आणायची, ही त्यांच्या डोक्यात टेन्शन असतं. आमच्या गावाला हल्ली ती केसावर भांडी केस देतात आणि भांडी घेते. आमच्या घरात जवळजवळ 4-5 टोप जमा झाले. त्याच्यातले तुमका 3 हाणून देतो. तुमचं फेवरेट सॉंग आणि ऐका श्री सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत्पिता दूर करी थोरथा, दूर करी थोरथा.
पहिल्यांदा हे गाणं तिथं झालंच पाहिजे, बरोबर की नाही? त्यांनी म्हणा म्हणा हा. या ठिकाणी शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे हे अजून एक 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. आणि त्यांची फरमाईश आहे, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं, ऐ सनम तो सिर्फ तुम मी माझ्या मित्राला त्या दिवशी विचारलं, अरे तुझं लग्न कसं झालं, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? माका म्हणता लव्ह मॅरेज. मग म्हटलं तुझा अनुभव सांग. म्हणता कर्माचा अनुभव. लव्ह मॅरेज झाला पण घरात म्हणता भांडी घासूचे लागते, दार लावून भांडी घासूचे लागतं. मग म्हटलं करतस काय? म्हणता ती भांड्याचा आवाज बाहेर जाता नाही म्हणजे टीव्हीचा आवाज मोठं करूच लागतो. लव करा, एकी बरोबर करा, तिच्याच बरोबर संसार करा, नाही तर आजकाल फॅशन झाली आहे. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. असं त्यांची नावा घेऊन, कोणाची नावा घेऊन केलेच करू. या ठिकाणी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव मावई पटला है काय विमल विमल एक मोठी पुडी, एक मोठी पुडी आणि एक दुसरी बारकी पुडी. बारकी पुडी फोडायची आणि मोठ्या पुडीत घालायची आणि हलवायची, खळखुळ खळखुळ खळखुळ. आपला खेळात झाला काय, वर्ग्यात द्यायची खेळ, खळखुळ खळखुळ.
काय विमल तंबाखू व्यसन करा, शेतकऱ्याला सुद्धा व्यसन होतं, पण ती व्यसन कशासाठी होतं? आपल्या बैलांना विश्रांती मिळावी म्हणून तो तंबाखू खातो. बरोबर ना? तुम्ही काय खाता? गोड गोड असू दे. पण कोणतंही व्यसन असेल तर ते व्यसनाधीनतेकडे जाऊ नये, त्याच्या अधीन होऊ नये. बाकी काय हे भजनाच्या माध्यमातून हेच सांगायचे, बरोबर की नाही? आज मगासपासून बुवा महिलांवर बरंच काय काय सांगत होते. त्यांनी सांगितलं तो कायदा काढा, आणि खरी परिस्थिती आहे आज तो कायदा येणं गरजेचं आहे. पण आज पुरुषांची नजरच वाईट झालेली आहे. आपण म्हणतो मी सभ्य आहे, या जगामध्ये कोण सभ्य नाही हो. आता ह्यो सांगता असा कायदा काढा तसा कायदा काढा, ह्याच्या समोर ऐश्वर्या राहिली गेली तर ह्यो का बघूच ना. सनी लिओनी लिहितो आणि डोळे मोठे लय वाईट बघा. ते टेबल टेनिस असतं ना महिलांचं, टीव्ही वरती ती बघणार, पण ती बघताना बैसून बघणार, असं झोपण खालसून बघणार. आता तोंड चालवली. दो बूंद मुझे भी पिला दे शराबी, दिल होता है क्या. शाखेमध्ये जाणार, इकडे तिकडे जाणार, आणि संध्याकाळी बघितला हे गवताच्या कणशीत आणि बाळग्या त्याच वाटेने परिस्थिती आहे बघा. असू दे, या ठिकाणी शिवशक्ती ओके प्राणपणाने लढले मावळे ठरव सध्या माझ्या आज मी म्हणतो तो जो कायदा होता तो जर आता आला ना, आमदार व्हायचंय तर बोट काप, बोट काप, कोण उभं राहायचं नाही. या ठिकाणी शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून 151 रुपयाचं बहुमान पारितोषिक या गाण्यासाठी. त्याचप्रमाणे कावेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान, 500 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. सॉरी 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. आणि हे 500 त्याचप्रमाणे सुशील पाटेकर यांच्याकडून सुद्धा साईबाबांच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. अच्छा, आणि काविश टूर्स ट्रॅव्हल्स यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्री केतन
भरणकर यांच्याकडून देवीचं गाणं घ्या. ठीक आहे. राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी एक गाणं हरकत नाही. हा ओके 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 हे घेऊन घेऊन जा हिशोब मोजून बघा. एकविरा माऊली आम्हा कोल्यांची सावली, एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला, एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. तुझा डोंगर किती सुंदर राजसाहेब ठाकरे यांच्यावरती नजर करारी भाषा ठाकरी असं रुबाब कुणाला जमायचं ना. नजर करारी भाषा ठाकरी असं रुबाब कुणाला जमायचं ना. दिलाचा राजा माणूस लय भारी महाराष्ट्राचं यांच्या फरमाईश आहे ती पूर्ण करतो. साईबाबाला 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 साईबाबा या ठिकाणी सुशील पाटेकर यांच्याकडून
दोन्ही वादकांसाठी होय ना, दोन्ही वादकांसाठी 100 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. बाल गणेश मित्रमंडळ एकविराचं गाणं घेतल्यामुळे हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानते, धन्यवाद. नाव काय सांगितलं? लग्न कोणाचं झालं ना? प्रकाश मोंडे नाही ना, मग मंगलाष्टका म्हणत लावला. बरं, ज्यांची नाट झाली त्यांच्यासाठी कोणाचं नाव मंगलाष्टका एकच म्हणते, पण लग्नाची मजा असताना गावात काय ती हय नाही. पहिली हळद लावणार है की नाही. तुझा गोल गोल माझा गोल गोल होई होई काय गोता गोल गोल का मोरे काका. कपाळाचा कुकू गोल गोल तुझ्या रुडलो माझ्या रुडलो, ती मजा वेगळी होती. आता कोणा घ्यायला नाही. पहिली आई सुद्धा बाळाला झोपवताना अंगाई म्हणायची, निज निज नाण्या बाळा तुझी आई गेली व्हाळा, तिने उरले अंग सोळा. आताच्या आवश्यकता येतं काय? तो काळ वेगळा होता, तेव्हा गाडी सुद्धा कशी होती. हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा तो खेळणा, हलके जो जवा आणि तेव्हाची पाळणी लाकडी. आमचा जन्म त्या लाकडाच्या पाळण्यात, म्हणजे थंय आमच्या पाळण्यात घालीत आणि वर एक पाळणं फिरा. आमच्या तोंडात दात नाही तो सांगता माझे दात पुढे माझं दोषा. मी काय लहान असताना ओढून ओढून काढलं. तर ती आईची चुकी झाली ना, आईची चुकी झाली. म्हणजे तुम्ही म्हणशात आई कशात दोष देतं, तर सगळे चिडूक लागले, दात पुढे औषध विचारलंय, गडबड कशी. आता मी लहानपणापासून सेलिब्रिटी, माझ्या बारशात एवढी गर्दी, औषधीचे एवढे मैत्री दिली. आणि ते बारसं म्हटल्यानंतर ती विहिरीवर जाणार, लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जाता शिकणार, थै जाऊन पूजा करणार, तांदूळ लावणार. का? आपल्या चेडवाची किंवा झिलाची दात चांगली होते म्हणून. त्या मैत्रिणीने गडबड केल्यामुळे गडबडीत साधे तांदूळ घ्यायचे ते सोडून औषध बासमती दिल्या. झाली परिस्थिती. आपलं दोष आला. अरे दात पुढे हे व्यंग आहे ना बुवा. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, घासावा शब्द तासावा शब्द बोलावा शब्द सांभाळून, कोणाचेही वर्म कोणाचेही व्यंग जात पात धर्म काढूच रे. ह्या व्यंग ना, पण ह्या दातार लय कमवले. काका म्हणता पैसे कमवतोस प्लॅस्टर मारून घे. ह्या का? अरे ह्याच्यावरच सगळा चालला. उद्या समजा एखादा माणूस मेला ना, परिस्थिती काय असता, माणसाचे खाऊचे दात वेगळे, नाकूचे दात वेगळे. माणूस मेल्यानंतर त्याचा तोंड असा बंद करतो. मी मेले समजा, मनाचंही नाही तसो, पण मेल्यानंतर जर माझ्या तोंडातून किती हात फिरवा अजिबात बंद होणार नाही. आपले खाऊचे हे नाकूचे हे. त्या बारक्या पोरग्या सांगता कोलगेट लाव, तू आधी लाव. हल्लीची मुलं बुवा हुशार आहेत आणि मराठी मीडियम मध्ये मुलं शिकणारी आहेत. आज मराठी मीडियम मध्ये शिकणारीच मुलं पुढे गेली आहेत. आमचे आई वडील आज शिक्षक चांगले चांगले नोकरीला जे आहेत ते मराठी मीडियम मधून शिकलेले आहेत. पण हल्ली परिस्थिती वेगळी आहे. हल्ली आमका सेमी इंग्लिश व्हाया की नाही. इंग्लिश मधून पोरगा शिकला पाहिजे. ह्यो लोकांका ज्ञान शिकवतात आणि ह्यो त्या इंग्लिश मीडियमच्या शाळेत शिपाई आहे. हा जिल्हा परिषद. लग्नाची मजा वेगळी आहे. आली लग्न घटी समीर नवला
मंडळी गवली साधा ह्या गाणं लागतात. माझ्या लग्नात विचित्रच प्रकार नव्हते. मंडळी गवली साधी अकलेच्या मांडवदारी बोला शिवमंगल सावधान. जेवले मुले अहेर दिल्यानी काय परत 5 दिवसांनी 5 परताव आणि 5 परताव ना मग वशाड टन वाजलं मटण शिजलं हडकान दुखती या लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा काश्मीरला लोणावळा झाला काय वर्षभरात पहिल्या दिवशी जन्मला बाळ दिवशी चौथ्या दिवशी त्याच्यात मजा कोणाची असतं माहिती आहे? आतेची मजा त्या बारशा दिवशी त्या पाळण्यात घालताना वरसून एकदा काढणार खालसून एकदा काढणार अशी 5 वेळा त्या पाळण्यात वरसून खालसून करणार आणि मग पाळण्यात ठेवणार आणि आत्तेकच चान्स असतात त्या बाळाक जवळ घेणार आणि त्याच्या कानात काय करतात आणि मग त्या बारक्या पोरग्याचे कान छान असतं ते करता पूर ऐकत येत नाही तो 1-2 वर्ष ठीक आहे. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक गाणं घेतोय कारण गाजवली तलवार समुद्र पार केली अशी आमची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आजही प्रत्येकाच्या मनात आहेत. कोणत्या पक्षाचा विषय नाही पण आज नाव घेतलं की जी स्फूर्ती येते ती बघा कशी म्हणून बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना वाट पाहते सेना जय जय शिवसेना जय जय शिवसेना ओके आलं ना अजून
कार्य करताना असं करा, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. बरोबर ना? आज युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा भजनी पोहनची नावं गाजतायत. गणेश जांभळे असतील, समीर कदम असतील. उद्या आम्ही गेल्यानंतर आमची नावच फक्त राहणार. समजा मेलो तर आमका कोण म्हणणार नाही, चला चला त्या बुवा उचला. ते शेवटी म्हणणार तर माडा उचला. ही परिस्थिती आहे. मग काळाप्रमाणे जगणं गरजेचं आहे. ओके, लवकर येईल. मी म्हटलं गेलंच की का बघायला आलास की ह्याला आलास, कांडापासा गाडी माहित नाही. वाईट आहे मी, वाईट. अगदीच नाही मला बोलायला जमला तर येऊन एकदाच चावाण. पैसो म्हणता ठेवतं होय. अरे माझी बँक का बायको बँक, तुझी पैकी बँक का? पैसे लोक हेच जातात, पर्याय नाही. तर सगळा चालला ह्या मुलांसाठी चाललेला. मी आपलं विरंगुळ म्हणून सांगले, पोरगो माझं घेतलं की खायचे प्यायचे लाट, पैशाचे लाट नाही. तू डायरेक्ट माझ्या पोरग्यात नागडो केलं. तुझा माहित नाही का कर्तृत्व आणि माझं नेतृत्व काय आता. हे गर्दी पळवले मी. आता थोड्या मीच पळवतले गवळण म्हणा. असं दिसत यांच्याकडनं 151 रुपयाचं गोष्ट असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. या ठिकाणी अभंग घेते आणि मग गवळ घेऊन भुवनकडे बाहेर जाते. तुमच्यासाठी गाणं. मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना एकाना. तुझ्यासाठी हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी.
अभंग घेऊन भुवनकडे गवळण घेऊन भुवनकडे बाहेर देते. मोर्चे लावा मोर्चे लावा मोर्चे लावा भीमातिरी. तुकाराम महाराजांचा अभंग हवा होता त्यांना. मोर्चे लावा भीमातिरी. धन्यवाद. या ठिकाणी गवळण घेतोय आणि बुवांकडे बाहेर घेतोय. अरे कान्हा कान्हा होय तेव्हा येतो गावाची
रे कान्हा कान्हा खेळाचे 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 भयवा धन्यवाद. या ठिकाणी गजर घेऊन भजनाची सांगता करतोय आम्हा सोनाबाई सेवा संघ यांनी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. तुमच्या या मंडळामध्ये सदोदित असंच तुम्हाला भरारी मिळत राहू अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. शिवशक्ती पथक गोविंद पथक यांना सुद्धा त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय की त्यांच्या पथकाची भरारी ही उंच उंच जात राहू. धन्यवाद. या ठिकाणी अजून सुद्धा भजन रसिक उपस्थित आहेत. सर्वांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज
पुन्हा एकदा सर्वांचे लाख लाख आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुंडलिक वरदे हरी